पाहणार आहोत. आणि ग्रीन कलरमध्ये पण तुम्हाला फेंट हवा आहे, डार्क हवा आहे, हे असे वेगवेगळे टाईप आपल्याला हवा तसा कलर कसा द्यायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपले मराठीमध्ये व्हिडिओ असतात आणि ग्राफिक्स डिझाईन इन कॅनवामध्ये केलेले सगळे आपण डिझाईन केलेले व्हिडिओ याच्यावर टाकत असतो आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात. तरी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही मोटिवेट होतं की बाबा म्हणजे सबस्क्राईब करतात आणि आपला चॅनल खरंच लोकांसाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे. तरी प्लीज सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात आपण. हा बघा, मी हे टेक्स्ट घेतलेलं आहे, हे आपण सगळं डिलीट करूयात अगोदर. आणि कसं कलर द्यायचे वेगवेगळे ते पाहूया. मी तुम्हाला पूर्ण कलर थेरपी सांगणार आहे आज समजून. तर टेक्स्ट घेते मी एक, प्रगती ग्राफिक्स. आपण सर्व्हिसही देतो ग्राफिक डिझाईनच्या. प्रगती ग्राफिक्स डिझाईन सर्व्हिसेस. ओके, खाली नंबर टाकते. हा एक टेक्स्ट घेतलेला आहे मी, बोल्ड करते याला. बघा, बोल्ड केला. आणि आता याचा आपण आता ऑलरेडी हा ब्लॅक कलर आहे. आता हा ब्लॅक कलर आहे, तर आता याचा कलर कसा चेंज करायचा बघूयात. फर्स्ट ह्याला सिलेक्ट करायचं आणि इथं बॉटम साईडला, आणि सगळं आपण कॅनवा हे मोबाईलवरती डिझाईन कसं करायचं ते सांगत आहोत. मोबाईलवरचं सगळं आपले ट्युटोरियल असतात. तरी प्लीज सबस्क्राईब करा. आणि मराठीमध्ये हा चॅनल आहे, ह्याच्यावरती मोबाईल म्हणजे यूट्यूबवरती मराठीमध्ये समजून सांगणारे असे डिझाईनचे खूप थोडे व्हिडिओ आहेत. तरी प्लीज आपला चॅनल ही त्यामधीलच एक आहे, प्लीज सबस्क्राईब करा. ओके, नंतर आपण कलर इथं ए आयकॉन आहे असा, आणि त्याच्यावरती कलर आहे, तिथून आपण चेंज करू शकतो. तर मी त्याच्यावरती गेले आणि त्याच्यानंतर बघा, हे असं स्क्रोल करा, इकडं लेफ्ट साईडला स्क्रोल करा. हे मी यूज केलेले असे कलर इथं दाखवतात, रिसेंटली यूज केलेले, आणि याच्यातील कलर तुम्ही वापरू शकता. आता मी हा ब्ल्यू वापरला. ओके, हाच टेक्स्ट घेऊया आपण, डुप्लिकेट करूया. आता त्याच्यानंतर कलर इथूनच चेंज करा. ते बघा, इथं एवढे आहे, एवढेच. तुम्ही म्हणसाल एवढेच कलर का, तर एवढे कलर नाही आहेत, अजून आपण कलर घेऊ शकतो. बघा, इथं एरो आहे, राईट साईडला एरो आहे, त्या एरोवरती जावा. ओके, हे अगोदर अजून एक डुप्लिकेट करून घेते मी. राईट साईडला एरो आहे, त्या एरोवरती जावा आणि खाली डाऊन साईडला स्क्रोल करा. बघा, इथं पण नंबर इथं पण दाखवतात कलर, आणि इथं सी ऑल आहे, ह्या सी ऑलवरती क्लिक करा. बघा, इथं वेगवेगळ्या टाईपचे कलर दिलेले आहेत. खूप छान छान कलर आहेत. बघा, इथं हे पर्पलमध्येच बघा किती टाईपचे, पर्पलमध्येच किती टाईपचे कलर इथं दिलेले आहेत. तर तुम्हाला हवा तर तुम्ही वापरू शकता. आपण हा घेतला. ओके, इथून कट करा. ओके, बघा, हे कलर चेंज होतात. तसेच अजून हे डुप्लिकेट करूया. तेवढेच का कलर, तर तेवढेच नाही, अजूनही तुम्ही कलर त्याच्यात ॲड करू शकता. बघा, मी नंतर कलरवरती जाते आणि नंतर इथं प्लसवरती जावा. आता इथून तुम्हाला जो हवा तो, जसा जेवढा डार्क फेंट हवा असा तुम्ही इथून कलर चेंज करू शकता. तर बघा, इथं पर्पलच, हा ब्ल्यू म्हणजे पर्पल आहे, तर इथून तुम्ही एकदम डार्क घेऊ शकता, कमी घेऊ शकता. बघा, हा आणि म्हणजे पूर्ण कलरचं नेमच चेंज होतंय. ते म्हणजे त्याला पर्पल पण म्हणता येणार नाही आणि ब्लॅक वगैरे पण म्हणता येणार नाही. जसं हवं तसं तुम्ही चेंज करू शकता. बघा, फक्त हा डॉट आहे ना, हा डॉट घेऊन फिरवायचा. तुम्हाला जिथला कलर पाहिजे तिथं क्लिक करायचा. बघा, अशा प्रकारे क्लिक करायचा, तो कलर येईल. बघा, मी इकडं घेते डॉट, इथला कलर घेतला मी, पिक झाला. ओके, बघा, त्या टेक्स्टला कलर आला. अजून एक घेऊन दाखवते तुम्हाला. हे डुप्लिकेट करते. ओके, कलरवरती जायचं, ह्या प्लस साईनवरती जायचं. हे प्लस लेफ्ट साईडला आहे, तर पूर्ण कलरचा राऊंड आहे, त्याच्यावरती जायचं. आणि आता मग मी इथलं सांगितलं तुम्हाला, हा या स्क्वेअरमध्ये जो कलर होता तो, मग ह्या स्क्वेअरमध्ये हा पर्पलच कलर का आला, कारण बघा, ही खाली एक स्लिपिंग म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन एक दिसते कलरची, ते बघा, इथं डॉट आहे. डॉट कुठं आहे, ह्या अशा पर्पल कलरवरतीच डॉट आहे, म्हणून ह्याच्यावरती ह्या स्क्वेअरवरती तो पर्पल कलर आला होता. बघा,
हा पर्पल कलर आला होता, कारण पर्पल कलरवरतीच हा डॉट होता. तर आता आपण ह्या हॉरिझॉन्टल लाईनवरील कलर म्हणजे डॉट मूव्ह करूया. बघा इकडं मूव्ह केलं मी. इथं ग्रीनवरती डॉट घेतला. बघा ग्रीनवरती डॉट आहे, तर बरोबर ह्या स्क्वेअरमधला कलर चेंज झाला. मग आता इथं आहे, इथून पण तुम्ही कमी जास्त करू शकता, तसं स्क्वेअरमधला कलर चेंज होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मग स्क्वेअरमधला डॉट इकडं तिकडं मूव्ह करून तुमचा कलर, तुमच्या टेक्स्टचा कलर चेंज होऊ शकतो. जेव्हा तुम्ही ह्या स्क्वेअरमधला कलर चेंज करचाल, म्हणजे स्क्वेअरमधला डॉट मूव्ह करचाल आणि जिथं ठेवचाल तो कलर पिक तुमच्या टेक्स्टला होईल, ना की ह्या हॉरिझॉन्टल लाईनमधील म्हणजे पिक होणार. म्हणजे समजा तोच आता हा इथलाच, इथं म्हणजे इथून जो तुम्ही करचाल पिक करचाल, तो जिथं डॉट असेल तो कलर तुम्हाला पिक होईल. बघा बघा आता इथं तुम्हाला ह्या हॉरिझॉन्टल लाईनचा डॉट कुठं आहे, पूर्ण ग्रीनवरती आहे, पण तुमच्या टेक्स्टला ग्रीन कलर आहे का, तर नाही आहे ग्रीन कलर. जो स्क्वेअरमधला डॉट इकडं आहे, म्हणजे लेफ्ट साईडला आहे ह्या स्क्वेअरमध्ये, बघा, तर हा कलर तुमच्या टेक्स्टला पिक झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टेक्स्टचे वेगवेगळे कलर घेऊ शकता, तुम्हाला हवे तसे चेंज करू शकता. तर प्लीज व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच खूप नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल, पण प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, थँक्यू.